वनहक्क कायद्याच्या कार्यशाळेला त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग। वनहक्क कायदा 2005 अनुसूचित जमाती इतर पारंपरिक वन निवासी या कायद्याअंतर्गत वनहक्क दावेदारांना मिळणारे हक्क सविस्तर समजून घेण्यासाठी तसेच त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील वनहक्क दावेदारांच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने जव्हार तालुक्यातील जांभूळ विहिरी इथं लोकशाही जागर केंद्र वयम चळवळ कार्यालयात एक दिवसीय वनहक्क कायदा कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती। वनहक्क कायदा 2005 अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनहक्क कायद्याअंतर्गत वनहक्क दावेदारांना मिळणारे हक्क कार्यकर्त्यांनी समजून घेतले। आदिवासी समाजाला वनहक्क कायदा 2005 बाबत असलेली माहितीची कमतरता, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत वर्षानुवर्ष होणारी फसवणूक थांबवणं, वनहक्क दावेदारांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळवून देणं हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता। यासाठी त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला होता। या कार्यशाळेत गावस्तरीय, उपविभागीय, जिल्हास्तरीय व विभागस्तरीय वनहक्क समित्यांची रचना, कार्य, अधिकार स्पष्ट करण्यात आले। तसेच वनहक्क दावे सादर करण्याची प्रक्रिया, आवश्यक कायदेशीर पुरावे, नव्यानं वनहक्क दावे दाखल करणं, अपात्र दाव्यांचा अपील अर्ज दाखल करणं या प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगण्यात आल्या। वयम चळवळीचे संस्थापक मिलिंद थत्ते यांनी वनहक्क दाव्यांची प्रक्रियाची योग्य व सोपी पद्धत सांगितली। मोबाईलवर GPS नकाशा तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवली। उपाध्यक्ष प्रकाश बरफ यांनी वनहक्क कायद्याच्या स्क्रीनवर सादरीकरण केलं। यावेळी भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्चव यांनी वंचित दावेदारांच्या तातडीनं नवीन दावे व अपात्र दावेदारांचे अपील दाखल करण्याचं आवाहन केलं। या कार्यशाळेमुळे वनहक्क दावेदारांचे प्रश्न मार्गी लागण्याची कार्यकर्त्यांनी आशा व्यक्त केली। या कार्यशाळेला हर्सुल मंडलाचे तालुका अध्यक्ष जयराम भुसारे, हनुमंत निसरड, तालुका अध्यक्ष इगतपुरी, सरपंच पवन गावित, ॲडव्होकेट विजय महाले, मोतीराम दिवे, माजी सभापती त्र्यंबकेश्वर भगवान कचरे, तुकाराम चौधरी, यशवंत उदार, पांडू कोरडे, काशीनाथ पवार, सुभाष जाधव, रवींद्र चौधरी यांच्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, वयम चळवळीचे व इकोनेट संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मनोज वाजेसह शंकर निंबारी, त्र्यंबकेश्वर।